हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल लर्न इझी विथ कोमल. आज आपण महा TET पेपर 1 याचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चनचे ॲनालिसिस करणार आहोत. एक कन्सेप्ट आणि 2 क्वेश्चन. चला आपण सुरुवात करूया. प्रश्न बघा काय आहे. महा TET जून 2026 सराव प्रश्नपत्रिका आणि हा प्रश्न आलेला आहे पेपर 1 2017 मध्ये. पैठण, संत एकनाथ, नरसी, प्रश्नचिन्ह. प्रश्न समजून घेऊया आपण. पैठण येथे संत एकनाथाचे जन्मठिकाण आहे, तर नरसी येथे कोणाचे जन्मठिकाण आहे? तर बघा, नरसी येथे संत नामदेवांचे जन्मठिकाण आहे. तर याचा रेफरन्स आपण बघूया. वर्ग 4 पाठ क्रमांक 2 संतांची कामगिरी. ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला याचा आन्सर मिळेल. संत नामदेव हे नरसी गावचे राहणारे होते, म्हणून आपलं आन्सर आहे संत नामदेव. चला पुढच्या प्रश्नावर जाऊया. पुढील प्रश्नसुद्धा अशाच प्रकारचा आहे, जो विचारला आहे पेपर 1ला 2021 मध्ये. छत्रपती शिवाजी महाराज, शिवनेरी, समर्थ रामदास, प्रश्नचिन्ह. जो आपण पूर्वी प्रश्न पाहिला त्याप्रमाणेच हा प्रश्न आहे. शिवनेरी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मठिकाण आहे, तर समर्थ रामदास यांचे जन्मठिकाण कोणते? तर सज्जनगड हे याचा आन्सर असू शकत नाही, कारण सज्जनगड हे समर्थ रामदासाची समाधीचे ठिकाण आहे. तर सज्जनगड नाही आहे. पण याचं उत्तर जांब आहे. आपण रेफरन्स पाहूया. बघा, मी हायलाईट केलेला आहे याला. वर्ग 4 पाठ क्रमांक 2 संतांची कामगिरी. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो समर्थ रामदासाबद्दल. त्यांचा जन्म मराठवाड्यात गोदावरीच्या काठी जांब या ठिकाणी झाला होता. तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे जांब. ठीक आहे, पुढे जाऊया. आता पुढचा प्रश्न आहे, मानवी उत्क्रांतीतील ताठकण्याचा माणूस खालील पर्यायातील कोणता आहे? पेपर 1 2013ला हा प्रश्न विचारलेला आहे. तर ताठकण्याचा मानव कशाला म्हणतात? त्याचं उत्तर आहे होमो इरेक्टस. त्याचं उत्तर आहे होमो इरेक्टस. त्याचा रेफरन्स आपल्याला कुठे मिळणार आहे? वर्ग 5 आणि 5व्या क्रमांकाचा पाठ मानवाची वाटचाल, जो किंवा त्याला आपण म्हणू शकतो मानवाची उत्क्रांती, जो चार्ल्स डार्विनने दिलेला सिद्धांत आहे. तर ताठकण्याचा मानव याला आपण होमो इरेक्टस म्हणतो. हे आपण रेफरन्स ह्या 5वीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये बघू शकतो. मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील निडरथल मॅन म्हणजे कोण? बघा, निडरथल मॅन ह्याला आपण काय म्हणतो? बुद्धिमान मानव नाही. ताठकण्याचा मानव म्हणू शकत नाही, कारण की त्याला आपण होमो इरेक्टस म्हणतो. आताच आपण वरती बघितलं, हाताच्या कुशलतेने वापर करणारा मानव हा होमो हेबिलिस असतो. तर ह्याचा आन्सर हे नाही आहे, हे पण नाही आहे, पण याचा आन्सर हे आहे शक्तिमान मानव. त्याचा रेफरन्स आपण परत त्याच पाठात बघणार आहोत, मानवाची वाटचाल वर्ग 5. इथं बघा, शक्तिमान मानव म्हणजेच निडरथल मॅन. तर आपला आन्सर आपल्याला भेटलेला आहे निडरथल मॅन म्हणजे शक्तिमान मानव. 2017 पेपर 1ला विचारलेला हा प्रश्न होता. पुढे जाऊया. पुढील प्रश्न आहे, मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील बुद्धिमान मानव कोणत्या नावाने ओळखला जातो? बुद्धिमान मानव पेपर 1 2021ला विचारलेला हा प्रश्न आहे. होमो हेबिलिस मी आत्ताच त्याच्याविषयी सांगितलं. हाताने, हे बघा येतं आहे ते, हातांचा कुशलतेने वापर करणारा मानव तो असतो होमो हेबिलिस. तर याचा आन्सर हे नसणार. होमो इरेक्टस आपण आत्ताच पाहिलं,
ताठकणाचा मानव. निडरथल मानव पण आपण पहिला शक्तिमान मानव, पण क्रोमेनॉन हा नक्की त्याचं आन्सर असणार. हे नक्की त्याचं आन्सर असणार ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, त्याचा रेफरन्स बघूया आपण. आता होमोसेपियन जरा ध्यान धरून आपण बघूया. बुद्धिमान मानव ज्याला आपण म्हणतोय बुद्धिमान मानव, त्याचं दुसरं नाव आहे होमोसेपियन आणि युरोपमध्ये त्याला क्रोमेनॉन मॅन ह्या नावाने ओळखलं जातं. हे तिन्ही नावं आपण लक्षात ठेवूया कारण परीक्षेमध्ये विचारले जातात. याचा रेफरन्स तोच आहे वर्ग 5वा, धडा पण 5वा, मानवाची वाटचाल. पुढे जाऊया. अजून एक प्रश्न आहे, पेपर 1 2016ला विचारलेला आहे. सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान हे ठिकाण सध्या कोणत्या राज्यात आहे? त्याचं उत्तर पाहण्याआधी आपण डायरेक्टली रेफरन्सवर जाऊया. ठीक आहे, रेफरन्स आहे. याचा रेफरन्स मी तुम्हाला सांगून ठेवते. वर्ग 6वा, धडा 9वा, दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये. ह्या धड्यामध्ये तुम्हाला याचा रेफरन्स मिळेल. तर बघा, प्रतिष्ठान म्हणजेच पैठण ही सातवाहनाची राजधानी होती, हे लक्षात ठेवा. आणि पैठण कुठे आहे? तर हे महाराष्ट्रात आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे संभाजीनगरच्या जवळ पैठण आहे. तर याचा आन्सर आपल्याला भेटलेला आहे की प्रतिष्ठान हे महाराष्ट्रामध्ये आहे. आन्सर आहे 4 महाराष्ट्र. ठीक आहे, अजून एक त्याच्यावरच प्रश्न आहे सातवाहनाच्या सत्तेवर. सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान हे ठिकाण सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते? आत्ताच आपण इथं वाचलं. सध्या कोणत्या नावाने ओळखलं जातं? पैठण. ठीक आहे, इथं पण दिलेलं आहे बघा, प्रतिष्ठान म्हणजेच पैठण. म्हणजे त्याचं दुसरं नाव किंवा आत्ताचं नाव काय आहे? पैठण. तुम्ही बघत असाल एकच रेफरन्सवर परत प्रश्न आलेले, 2 प्रश्न आलेले आहेत. तर हा प्रश्न कधी आला होता? पेपर 1 2019ला आलेला प्रश्न आहे. पुढचा प्रश्न घेऊया. शिवरायांच्या काळात घोडदळ या सैन्य दलाशी संबंधित किंवा संबोधन पद कोणते? पेपर 1 2017ला विचारलेला हा प्रश्न आहे. प्रश्नाचं उत्तर देण्याआधी रेफरन्सवर जाऊया. बघा, हे तुम्हाला कुठे मिळणार आहे? वर्ग 7वा, धडा पण 7वा, स्वराज्याचा कारभार. ह्या धड्यामध्ये तुम्हाला ह्याचा रेफरन्स मिळणार. जे दिलेला आहे, आपला प्रश्न होता की घोडदळ या सैन्य दलाशी संबंधित संबोधन पद कोणते? तर इथं तुम्ही बघू शकता, घोडदळात दोन प्रकारचे घोडसवार असतात. एक असतात शिल्लेदार, एक असतात बारगीर. ह्या दोघांमध्ये काय फरक आहे तो पण आपण इथं बघतो. इथे फरक काय आहे? शिल्लेदाराकडे स्वतःचा घोडा व स्वतःची हत्यारे असतात, तर बारगिराला सरकारकडून घोडा व हत्यारे दिली जातात. तर शिल्लेदार आणि बारगीर हे 2 प्रकारचे घोडसवार आहेत. तर आपल्याला बारगीर किंवा शिल्लेदार इथं दिसतात का? शिल्लेदारने पण बारगीर इथे आहे, तर आपलं उत्तर आहे बारगीर. ठीक आहे, ह्याच रेफरन्सवर अजून एक प्रश्न आलेला आहे. चला पुढे बघूया. शिवरायांच्या काळात बारगीर हे संबोधनपद कोणत्या सैन्य दलाशी संबंधित आहे? हे प्रश्न असे आवळेजावळे वाटत नाही का? आताच आपण पाहिलं, बारगीर आणि शिल्लेदार हे घोडदळातले 2 प्रकार आहेत, म्हणून घोडदळ याचं उत्तर असणार आहे. प्रश्न कधी आलेला आहे? पेपर 1 2021ला आलेला हा प्रश्न आहे. पुढे जाऊया. हा प्रश्न तुम्ही जनरल नॉलेजसारखं लक्षात ठेवलात तरीही चालेल की इतिहासाचा जनक कोणाला म्हटले जाते? त्याचा आन्सर आहे हेरोडोटस. ठीक आहे, इतिहासाचा जनक कोण? हेरोडोटस. आजचा हा व्हिडिओ इथंच मी संपवत आहे. आजचा आपला सेगमेंट होता की 1 रेफरन्स 2 क्वेश्चन. जर आपल्याला TETमध्ये EVSचा पेपर जेव्हा सोडवायचा असेल तर आपल्याला स्टेट बोर्डची पुस्तके वाचावे लागतील. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण प्रश्न आणि स्टेट बोर्डमध्ये त्याचा असलेला रेफरन्स त्याच्यावरच होता. का? कारण त्याची उत्तरे शोधताना आपल्याला स्टेट बोर्ड वाचावं लागेल, हे आपण लक्षात ठेवावं. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुमचे काही सजेशन असतील तर नक्की कमेंट करा.
आपण परत भेटूया नेक्स्ट असेच PYQs घेऊन अलग अलग विषयाचे, कधी मराठी, कधी इंग्लिश, कधी गणित, कधी बालमानसशास्त्र, कधी EVS. आपण प्रत्येक विषयाचे PYQs किंवा लेक्चर घेणार आहोत. म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया परत एकदा. धन्यवाद.